नमस्कार प्रेक्षक हो. जीवनातील संकटे, शारीरिक वेदना आणि आध्यात्मिक संभ्रम या साऱ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. पण काही वेळा आपली भक्ती, आपली श्रद्धा कितीही खोलवर रुजलेली असली तरीही समाधान मिळत नाही. अशीच एक गोष्ट आहे अकोला जिल्ह्यातील पंचगाव येथील प्रदीप पांडुरंग बोबडे यांची. एकेकाळी गणपती, शिवजी, विष्णूजी, हनुमानजी आणि दुर्गा देवीची भक्ती करत त्यांनी जीवनात अनेक संकटांना तोंड दिले. भक्ती होती, श्रद्धा होती, पण समाधान मात्र नव्हतं. शारीरिक व्याधींनी त्रस्त, आयुष्यभर अडचणींशी झुंजत असताना त्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न उभा राहायचा. इतकी भक्ती करूनही जीवनातील यातना का संपत नाहीत? पण मग त्यांच्या जीवनात असा एक क्षण आला ज्यानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्यांच्या बहिणीने आणि जावयाने त्यांना एका अशा मार्गावर आणलं जिथे त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं होती, जिथे समाधान होतं, जिथे त्यांना खऱ्या अर्थानं जीवनाचा हेतू गवसला. संत रामपालजी महाराज यांच्याकडून घेतलेल्या गुरुदीक्षेने त्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश निर्माण केला. केवळ शारीरिक पीडाच नाही तर आर्थिक आणि मानसिक समस्याही दूर झाल्या. हा प्रवास कसा होता? गुरुदीक्षेने त्यांच्या आयुष्यात नेमके काय बदल घडवले हे आपण ऐकूया प्रदीप पांडुरंग बोबडे यांच्या तोंडून. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? प्रदीप पांडुरंग बोबडे. आपण कुठून आलात? मी गाव पंचगाव, तालुका तेलारा, जिल्हा अकोला येथून आलेलो. आपला व्यवसाय काय आहे? मी शेती करतो. शेती हा माझा मुख्य व्यवसाय आहे आणि वडिलोपार्जित शेती करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 2014 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी आपली जी प्रचलित पद्धती आहे, जसे की गणपती, शिवजी, विष्णूजी, हनुमानजी आणि दुर्गा देवीजी यांची भक्ती करायचो. आमच्या गावातून शेगाव हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. यांची भक्ती करायचो. दर गुरुवारला 21 अध्यायापैकी एक जो अध्याय असतो तो पोथीमधील एक अध्याय पूर्ण मी वाचून काढायचो आणि अशी भक्ती पद्धती मी अगोदर करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, तर ह्या भक्तिसाधना आपण मुळातच करत होतात. तर तुम्हाला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्या मार्गात कसे आलात? सरजी, ही भक्ती करता 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 असं व्हायचं, भक्ती तर करत होतो परंतु संकट जे आहेत ते जसेच तसेच राहत होते आणि ज्या बिमाऱ्या लागून होत्या ह्या जसेच तसेच लागत होत्या. मनात विचार यायचा की आपण एवढी भक्ती तर करतो पण आपल्याला या भक्तीपासून लाभ का मिळत नाही? नेहमी हा प्रश्न मनात यायचा. तर बरेच वेळ असं वाटायचं की आपलंच काही चुकत असेल या भक्तीमुळे. आपण जे भक्ती करत आहोत या भक्तीत आपल्याला काही समाधान मिळत नाही. तर मग या देवतांकडे एवढी पॉवर नाही की आपल्या ज्या गरजा पूर्ण आहेत, समजा आपल्याला जे मानसिक समाधान पाहिजे आणि शारीरिक सुख पाहिजे, हेच एक यापासून आपल्याला लाभ मिळत नव्हता. हे एक मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता. जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक उद्देश घेऊन भक्तिसाधना करत होतात. आपल्याला शारीरिक पीडा होती आणि आपल्याला आध्यात्मिक लाभ प्राप्त व्हायचा होता, परंतु ह्या जे आपण पूर्वीची जी भक्तिसाधना करत होतात त्यातून या गोष्टी काही साध्य होत नव्हतात. तर आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेमध्ये किंवा त्यांच्या दीक्षेमध्ये कसे आलात? अगोदर जी भक्ती करत होतो त्यामुळे कोणताही लाभ न मिळाल्यामुळे मी अगोदर भक्ती करायचो, गायन करायचो, भजन करायचो, परंतु हा आत्मिक सुख जे होतं ते मला नव्हतं मिळायचं. मी दुसऱ्याला आनंद देऊ शकत होतो परंतु मला त्यापासून कोणताच आनंद मिळत नव्हता किंवा कोणतं प्रकारचं सुख मिळत नव्हतं. मग नंतर मला माझे जे जावई भाऊ आहेत आणि बहीण आहे तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली होती आणि माझे भाऊ आहेत त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली होती आणि त्यांनी मला बरेच वेळ संत रामपालजी महाराजच्या गुरुदीक्षा घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु 6 महिन्यापर्यंत मी तिथं त्यांना
आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊ उद्या जाऊ असं करत होतो. परंतु त्यांनी मला बरवाला इथं संत रामपालजी महाराजच्या आश्रमात नेलं. भक्त समाजाचं जे आचरण होतं, मला एकदम त्यांच्या आचरणामुळे एकदम मन माझं प्रसन्न झालं आणि मी तिथं नामदीक्षा घेण्याचा मी एकदम निश्चय करून घेतला आणि संत रामपालजी महाराजाकडून तिथं मी नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे बंधू होते तसेच जे आपले बहिणीही होते यांनी आपल्यापूर्वी संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घेतली होती आणि त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती मिळाली आणि आपण बरवाला स्थित आश्रमात जाऊन त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली. तर ह्या गुरुमंत्रामुळे आणि त्यांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर बरेच मिळाले भगतजी. म्हणजे लाभ जर सांगितले तर दिवसाचे रात्राचे दिवस कमी पडतील एवढे मला लाभ झाले. एक मला खूप मोठा लाभ झाला की जो मला मूळव्याधीचा त्रास होता आणि भगंदरचा त्रास होता, या परमात्मानं माझ्या दुःखाचं निरसन केलं आणि माझं दुःख आणि माझी जी बिमारी आहे पूर्वत बसून गेली. कारण की मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला या बिमारीपासून दुसरा महाभयंकर बिमारी होऊ शकते आणि यातून तुमची सुटका होणार नाही. परंतु तरी मी संत रामपालजी महाराजांवर दृढ विश्वास ठेवून आणि त्यांनाच डॉक्टर मानून मी कोणत्याच प्रकारचा इलाज तिथं केला नाही. फक्त थोड्याशा काही गोळ्या घेतल्या आणि ऑपरेशनचा जो डॉक्टरांनी मला सल्ला सांगितला होता तो मी अजिबात त्यांचा ऐकला नाही. आता मला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आणि कोणती प्रकारची त्यापासून उणीव मला जाणवत नाही. सर, मला असं विचारायचं होतं की आपल्याला हा जो त्रास होता हा किती वर्षापासून होता आणि ह्या त्रासामुळे आपण किती वर्षापासून या त्रासाला आपण झुंज देत होतात? या त्रासाला भगतजी मी 2 वर्षापासून झुंज देत होतो, परंतु मला कोणत्याच प्रकारचा यापासून अगोदर लाभ मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यावेळेस मला याचा पूर्णपणे लाभ झाला आणि माझे दुःख पूर्णपणे बरे झाले आणि माझा रोग ठीक झाला. म्हणजे जे आपण मनात इच्छा निर्माण करतो त्या पूर्ण इच्छा निर्माण होतात, त्या पूर्ण इच्छा पूर्ण होतात. तसेच मी माझ्या शेतामध्ये बोर करण्याचा विचार केला होता आणि आमच्या इकडे अशी पद्धती आहे की कोणीही असं विना पाणी पाहिल्याशिवाय बोर करू शकत नाही आणि बोर शेतात मशीन नेत नाही. कारण की आमच्या इकडे जो खारबान पट्टा आहे या खारबान पट्ट्यात बरेच ठिकाणी पाणी आहे, कुठं नाही. म्हणून बरेचसे लोक असे नारळवाले येतात, ते पाणी पाहतात. मी कोणत्याच प्रकारचा असा विचार केला नाही. मी असं म्हटलं, आपण ज्या परमात्माची भक्ती करत आहो, ज्या परमात्मावर आपला दृढ विश्वास आहे, ते परमात्मा आपल्यासाठी कुठंही काही करू शकतात. म्हणून मी असा विचार केला. माझ्या शेतात मी ज्यावेळेस बोरची मशीन आली, बोरवाल्याने विचारले, तुम्हाला इथं बोर कुठं करायचे आहे, तुम्ही पॉईंट नेमला का या बोरसाठी मशीन जिथं लावायचे आहे? म्हटलं जिथं बोरची मशीन आहे तिथंच तुम्ही बोर सुरू करा. त्यांनी मला सांगितलं इथं नारळ फोडावे लागेल. मी म्हटलं नाही, नारळ वगैरे काही फोडायचं नाही, संत रामपालजी महाराजांचा जय जयकार लावा आणि तुमची मशीन सुरू ठेवा. त्यांनी मशीन चालू केली. चालू करता करता पूर्ण रात्रभर ते मशीन चालू झाली आणि एका रात्रीत ते पूर्ण बोर झाली. बोर झाल्यानंतर भगतजी एक प्रसंग असा आला भगतजी माझ्यासमोर. आमच्याकडे 10 पाईप टाकतात, म्हणजे 20 फुटाचा एक पाईप, 200 फूट आम्ही बोर करतो. काही त्यामध्ये झरीचे पाईप असतात आणि काही प्लेनमध्ये पाईप असतात. असे करता 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 ते एक पाईप सोडत गेले, जमिनीमध्ये जसे सोडत गेले तसे जमिनीत सोडता सोडता त्यांनी एक पाईप सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा सोडायचा, चौथा पाईप सोडायचा. असे 9 पाईप सोडले आणि त्या दोराने ते पूर्ण घट्ट बांधून घेतलं पाईपाला. आणि शेवटचा पाईप जो जोडायचा राहिला होता तो म्हणजे शेवटचा पाईप जोडला. त्याच्या अगोदरच हे खालचे पाईप सर्व त्या जमिनीमध्ये चालले गेले, पाण्यात चालले गेले. विचार पडला आता कसं करायचं. जो पाईप जोडतो त्या पाईपाला प्रत्येक याला आपण ते हे लावतो, सोल्युशन वगैरे लावतो आणि तो स्क्रूने फिट करतो. हा शेवटचा पाईप तसाच राहिला होता. ते जे 9 पाईप जमिनीत गेले ते पाण्यात गेले. त्याचा काही थांगपत्ता नव्हता की हे कुठं आहेत आणि कसे आहेत. म्हणून शेवटचा पाईप जो जोडायचा राहिला होता त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं, विचार केला आता कसं करायचं. मी एकच म्हटलं की संत रामपालजी महाराजांचा जय जयकार लावा आणि तो शेवटचा पाईप सोडून द्या. जे काय करतील तेच करतील. तो शेवटचा पाईप मी तसाच
त्या ह्याला जोडून दिला आणि तो पाईप म्हटला आता तुम्ही ते पूर्ण पाईप उचलून पहा. म्हणजे पूर्ण पाईप जुटत नसते तर तो एक पाईप वरती येत असता, परंतु ते पूर्ण पाईप त्या शेवटच्या पाईपासोबत जुडले. नंतर मी काय केलं, आमच्या इकडे ते ग्रॅव्हल वगैरे टाकतात आजूबाजूला आणि नंतर त्याला ते लोखंडी पाईप असते, म्हणजे त्याला पायली म्हणतो. ते पायली त्याला जोडून दिली. शेवटून मी एक दगड घेतला आणि त्या पाणी असं टाकला. म्हटलं जर पाण्यात जर हा दगड गेला तर पाणी वाचणार आहे आणि हे आपला पाईप म्हणजे त्याला जोडला म्हणजे ते आपलं काम सक्सेस झालं. पण तो दगड जो सरळ पाण्यात गेला आणि पाण्याचा आवाज आला. दगड इकडे तिकडे जर पडत असता तर तो दगडाचा आवाज जिथं खाली दगड आहेत, जिथं ते ग्रॅव्हल आहे तिथं पडत असता. परंतु नंतर तो पूर्ण पाईप त्या जोडला गेला आणि बोरपर्यंत पूर्ण पाईप जोडले गेले. नंतर मी दुसऱ्या दिवशी विचार केला की आपल्या बोरला किती पाणी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे किती पाणी लागलं. मग दुसऱ्या दिवशी मी ते दुसरी मशीन जे पाणी उपसायची मशीन असते ती घेऊन आलो. ती आणल्यानंतर त्यांनी पूर्ण उपसा केल्यानंतर मला त्यांनी एकच सांगितलं की म्हणे तुमच्या शेतामध्ये एवढं पाणी आहे की तुमच्या या पूर्ण क्षेत्र आजूबाजूला तुमचं 10 एकराचं क्षेत्र या पाण्यामुळे या बोरवर तुमचं होऊ शकते. एवढा असा खूप लाभ झाला. तशी अनेक लाभ मला मिळाले सरजी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा आपण नामदीक्षा घेतली आणि त्यांनी जी सद्भक्ती आपल्याला दिली त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जसे की शारीरिक जी पीडा होती आपली भगंदराची तीसुद्धा पूर्णपणे दूर झाली आणि आपल्या ज्या बोरिंगला बरेचसं असं पूर्ण प्रमाणात पाणी प्राप्त झालं आणि आपली जी शेती आहे आज ती पूर्ववत व्यवस्थित प्रमाणे शेती होते आणि शेतीला पूर्णपणे पाणीचा पुरवठा होतो आहे. तर ह्या अनुषंगाने आपण जे इतर आपले जे समाज बांधव आहेत किंवा जे आपले मित्रपरिवार आहेत तसेच जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल? जे श्रोतावर्ग मला बघत आहेत यांना मी संदेश तर काही देऊ शकत नाही, परंतु एकच सांगू इच्छितो, मानव जन्म दुर्लभ आहे, मिले ना वारंवार और तरवर से पत्ता तुट गिरे बहुन लगता आधार. संत रामपालजी महाराज हेच एक पूर्ण गुरु आहेत आणि तेच आपल्या सर्व गोष्टीचं निराकरण करू शकतात. तेच आपल्या संकटाचं निराकरण करू शकतात. तेच आपल्या दुःखाचं निराकरण करू शकतात. मला जे आत्मिक सुख मिळालं, आध्यात्मिक सुख मिळालं, शारीरिक सुख मिळालं आणि भौतिक सुख जे मिळालं हे संत रामपालजी महाराजांमुळेच मिळालं. संत रामपालजी महाराज ह्या धर्तीवर पूर्ण परमात्माचा अवतार आलेले आहेत. त्यांच्याकडून नामदीक्षा घ्या व आपल्या जीवनाचे कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत की जे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्याच्यामुळे शास्त्रोक्त भक्ती केल्यामुळे आपल्याला बरेच प्रकारचे भौतिक, आर्थिक, शारीरिक असे लाभ प्राप्त होतात. तर या अनुषंगाने जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुमंत्र किंवा नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आता या स्क्रीनवर जे नंबर आलेले आहेत आणि या स्क्रीनवर जे नंबर येतात या नंबरवर कॉल करून आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे नाही तो पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण विश्वात इथं संपर्क साधून तुम्ही इथं नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज जगभरात नामदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहेत. तर मला असं विचारायचं आहे की जर कोणी श्रोता किंवा साधक नामदीक्षा घेण्यासाठी जात असेल तर त्याला तिथे किती पैसे द्यावे लागतात किंवा किती पैशाची वर्गणी किंवा पावती फाडावी लागते? सरजी, हा तर एक भ्रम आहे की इथं काही पैसा वगैरे लागतो का? अजिबात नाही. एक प्रकारचा एक म्हणजे आपण जे काय म्हणतो 1 रुपयाचाही खर्च इथं येत नाही. उलट इथून जे सामुग्री मिळते जसे की नामदीक्षा कार्ड आणि आरतीचे जे पुस्तक आहे ते एकदम फ्रीमध्ये मिळते. येथे कोणत्याही प्रकारचा कॉस्ट घेतले जात नाही आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. हा आपला एक भ्रम आहे की बा इथे काही पैसे घेत असतील काय. अजिबात नाही. धन्यवाद सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.